श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत. अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अगहरणा, लोकपाला सर्वेशा. आपल्या कृपे करून अल्पवर्णिले आपुले गुण, श्रोती द्यावे अवधान, श्रवणी आदर धरावा. अक्कलकोटी मालोजी नृपती, समर्थ चरणी जयांची भक्ती, स्वहस्ते सेवा नित्य करीती. जाणून येती परब्रह्म वेदांत आवडे तयासी, श्रवण करीती दिवसनिशी. हेरळी कराधिक शास्त्रसी, वेतने देऊनी ठेविले. त्या समयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी, प्राकृत भाषण वेदांतावरी करुणी लोका उपदेशिती. कैकांचे भ्रम दविडिले, परधर्मोपदेशका जिंकले. कुमार्गवर्ती असे आणिले, सन्मार्गावरी तयांनी. त्यासी आणावे अक्कलकोटी, हेतू उपजला नृपापोटी. बहुत करुणी खटपटी, बुवांसी शेवटी आणिले. नृपा आवडे वेदांत, बुवा त्यात पारंगत. भाषणे श्रोतयाचे चित्त आकर्षुनी घेती ते. रात्रंदिन नृपमंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी करीती तेने. अंतरी नृपती बहु सुखावे, अमृतानुभवादी ग्रंथ आणि ज्ञानेश्वरी विख्यात. कित्येक संस्कृत प्राकृत वेदांत ग्रंथ होते जे, त्यांचे करुणी विवरण. संतोषित केले सर्वजन, तया नगरी सन्मान बहुत पावले ब्रह्मचारी. ख्याती वाढली लोकात, स्तुती करीती जन समस्त. सदा चर्चा वेदांत राजग्रही होतसे. जे भक्तजनाचे माहेर, प्रत्यक्ष दत्ताचा अवतार, ते समर्थ यतीश्वर अक्कलकोटी नांदती. एके दिवशी सहज स्थिती, ब्रह्मचारी दर्शना येती. श्रेष्ठ जन सांगती, कित्येक होते तयावेळी. पाहाव्या यतीचे लक्षण, ब्रह्मचारी करीती भाषण. काही वेदांत विषय काढून, प्रश्न करीती स्वामीसी. ब्रह्मपद तदाकार, काय केल्याने होय निर्धार. ऐसे ऐकूनी सत्वर यतिराज हासले, मुखे काही न बोलली. वारंवार हास्य करीती, पाहुनी अशी विचित्र वृत्ती. बुवा म्हणती, काय म्हणी हा तो वेडा संन्यासी. भुरळ पडली लोकासी, लागले व्यर्थ भक्तीसी. याने ढोंग माजविले. तेथून निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी. लोका बोलती हास्योत्तरी, तुम्ही व्यर्थ फसला हो. परमेश्वर रूप म्हणता येती, आणि करिता त्याची भक्ती. परी हा ब्रह्म तुम्हा प्रती पडला असे सत्तेची. पाहुनी तुमचे अज्ञान, याचे वाढले ढोंग पूर्ण. अवेदशास्त्राधिक ज्ञान याते काही असेना. असे ब्रह्मचारी बोलूनी, पातले आपल्या स्वस्थानी. विकल्प पातला म्हणी, स्वामीसी तुच्छ मानिती. नित्य नियम सारून ब्रह्मचारी करती शयन. जवळी पारशी दोघेजण, तेही निद्रिस्त झाले. निद्रा लागली बुवासी, लोटलिया काही निशी. एक स्वप्न तयासी चमत्कारिक पडलेसे. आपल्या अंगावरी वृश्चिक एकाएकी चढले असंख्य. महाविषारी त्यातून एक दंश आपणा करीतसे. ऐसे पाहुनी ब्रह्मचारी खडबडूनी उठले लवकरी. बोबडी पडली वैखरी, शब्द एक न बोलवे. जवळी होते जे पारशी, जागृती आली तयासी. त्यांनी धरुणी बुवासी सावध केले त्यावेळी. हृदय धडाधड उडू लागले, घरमे शरीर झाले ओले. तेव्हा पारशांनी पुसले, काय झाले म्हणूनी. मग स्वप्नीचा वृत्तांत तयासी सांगती समस्त. म्हणती, यात काय अर्थ, ऐसी स्वप्ने कैक पडती. असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामीपाशी. पुसता मागील प्रश्नासी खदखदा स्वामी हसले. मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी अंतर. तुझे जरी इच्छित असे, तरी स्वप्नी देखुनी वृश्चिकासी. काय म्हणून भ्यालासी, जरी वृथा भय मानितोसी. मग ब्रह्मपद जाणसी कैसे. ब्रह्मपद तदाकार होणे, हे नव्हे सोपे बोलणे. यासी लागती कष्ट करणे, फुकट हाताने याची. बुवा प्रती पटली खून, धरिले तत्काळ स्वामी चरण. प्रेमाश्रूंनी भरले नयन, कंठ झाला सद्गदित. तया समयापासूनी भक्ती जडली स्वामीचरणी. अहंकार गेला गळूनी, ब्रह्मपदायोग्य झाले. स्वामीचरित्र महासागर, त्यातून मुक्तेने उडूनी सुंदर. त्यांचा करुणी आहार, अर्पी शंकरा विष्णू कवी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समंत, सदा परिसोत भाविक भक्त. सप्तम अध्याय. गोड हा. श्री राजाधिराजा योगीराजाय श्री स्वामी समर्थापण मस्तु. श्री स्वामी समर्थ.